ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿ ಗಡಿ ಭಾಗದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮರಾಠಿ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಮೀರಾ ರೋಡ್ನಲ್ಲಿರುವ ಕೇಂದ್ರ ಕಚೇರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗೋವರ್ಧನ್ ದೇಶ್ಮುಖ್ ಹಾಗೂ ಅವರ ಸಹಚರರನ್ನು ಭೇಟಿಯಾದರು. ಕಳೆದ 10 ರಿಂದ 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯ ಧ್ವನಿಯನ್ನು ಬಲಪಡಿಸಲು ಮರಾಠಿ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸುತ್ತಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಗಡಿ ಭಾಗವನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು ಎಂಬ ಬೇಡಿಕೆಯೊಂದಿಗೆ ಮರಾಠಿ ಬಾಂಧವರ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಹೋರಾಟ 70 ವರ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕಾಲದಿಂದ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಗಡಿ ಭಾಗದ ಮರಾಠಿ ಅಸ್ಮಿತೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇಡೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬೆಂಬಲ ದೊರಕಬೇಕು ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ವ್ಯಾಪಕ ಜನಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿ ಹೊಸ ಚಳವಳಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಕುರಿತು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸುದೀರ್ಘ ಚರ್ಚೆ ನಡೆಸಲಾಯಿತು. ಮರಾಠಿ ಭಾಷೆ, ಮರಾಠಿ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಮರಾಠಿ ಅಸ್ಮಿತೆ ಹಾಗೂ ಗಡಿ ಭಾಗದ ಮರಾಠಿ ಬಾಂಧವರ ನ್ಯಾಯಯುತ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ಜಂಟಿಯಾಗಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸುವ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಮರಾಠಿ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿ ಗಡಿ ಭಾಗದ ವತಿಯಿಂದ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಜನಜಾಗೃತಿ, ಸಂಘಟನಾ ಬಲವರ್ಧನೆ ಹಾಗೂ ಜನ ಸಹಭಾಗಿತ್ವದ ಮೂಲಕ ಮರಾಠಿ ಏಕೀಕರಣದ ವ್ಯಾಪಕ ಜನ ಹೋರಾಟವನ್ನು ರೂಪಿಸುವ ಮಹತ್ವದ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. जय महाराष्ट्र, जय मराठी. आज मराठी एकीकरण समितीच्या आपण मुख्य कार्यालयामध्ये आहोत आणि आपल्याशी चर्चा करण्याचं कारण म्हणजे माझे सहकारी आज बेळगाववरून शुभम शेळके महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या सीमा भागासाठी गेले अनेक वर्ष जवळपास 70 वर्ष लढा देते. माझी मैना गावाकडे राहिली असं त्या शाहिरांनी लिहून ठेवलं. ती मैना म्हणजे आमचं बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भाडकी हे सगळं जो सीमा भाग त्या ठिकाणी राहिलाय त्याला या शाहिरांनी महिना म्हणून संबोधलं होतं. ते अजूनही त्या महिन्यासाठी आपण भांडतोय. मराठी माणूस सीमा भागामध्ये कानडी सरकारचे अत्याचार सहन करतोय आणि फक्त जय महाराष्ट्र म्हणले म्हणून त्यांच्यावरती गुन्हे होत आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारने आमच्या सीमा भागाकडे लक्ष द्यावं म्हणून आज मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मी गोवर्धन देशमुख विनंती करतोय आणि मी सर्व महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समितीच्या या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शाश्वती देतो, त्यांना खात्री देतो की महाराष्ट्रातला मराठी माणूस तुमच्या सोबत आहे आणि आपण एकजुटीने आणि एक संघाने मोठ्या ताकदीने या सीमा भागासाठी लढा देऊ. महाराष्ट्र सरकार 100% मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तो हा सीमा भागाचा प्रश्न मार्गी लावते आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपण स्वतः या चळवळीतले कार्यकर्ते आहात. आपण त्या ठिकाणी तुरुंगवास भोगलेला आहे. तर आपल्याकडे खास करून विनंती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब की आपण या सीमा भागातल्या बांधवांना न्याय द्यावा. महाराष्ट्रामध्ये यांना सामील करण्यासाठी खरं तर सीमा भाग म्हणजे हा महाराष्ट्राचाच भाग आहे. खरं तर हे मराठी बांधव त्या ठिकाणी जुलमी अत्याचार सहन करत असताना कुठेतरी एक मराठी या महाराष्ट्रामध्ये एक नागरिक म्हणून आम्हाला कुठेतरी दुःख होतं. आपण त्या ठिकाणी चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्याकडे खास विनंती आहे की आपण केंद्राकडे, संघराज्य शासनाकडे हा प्रश्न ताकदीने लावावा. जी काही कोर्टाची लढाई आहे ती आपण लढतच राहू, परंतु ही सगळी नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी सामील होतील त्यासाठी आपण प्रयत्न करावे. मी शुभम शेळके आपल्या युवा समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण 2 शब्द महाराष्ट्र सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करावी. उपस्थित सगळ्यांना नमस्कार. जय मराठी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एकीकरण समिती 70 वर्ष या चळवळीसाठी लढत असताना तरुणांना एकत्रित करण्यासाठी युवा समिती म्हणून आम्ही काम करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षापासून रस्त्यावरचा संघर्ष आम्ही करतोय. महाराष्ट्राची ताकद आम्हाला मिळावी म्हणून वेळोवेळी महाराष्ट्र सरकारच्या आणि इथल्या स्थानिक पक्षांच्या आणि नेत्यांच्या पाठीमागे आम्ही आमच्या गालाने घालत असतो. त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन ही चळवळ कुठेतरी संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, अखेरचा भीमतोला द्यावा. यासाठी मराठी एकीकरण समितीच्या सोबत एक परत लोक लढा उभा करून या चळवळीला पूर्ण विराम देण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आज चर्चा झाली. गोवर्धन देशमुख आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की लवकरच याच्यासाठी एक रस्त्यावरचा लढा उभा करू आणि या चळवळीला संपवण्यासाठी प्रयत्न करूया. आम्ही
सीमाभागामध्ये रस्त्यावर लढतोय, पण महाराष्ट्रातून जर परत रस्त्यावरची ताकद या लढ्यासाठी उभी राहिली तर हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. यासाठी नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती एकत्रितपणे या चळवळीसाठी काम करेल आणि हा प्रश्न कुठेतरी संपेल अशी आशा करून या महाराष्ट्रातल्या नेत्यांना, खास करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चळवळीमध्ये तुरुंगात उरले एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या मागं पंडितराव पवार यांना विनंती करतोय, हा लढा हा फक्त बेळगावचा नाही आहे, तर हा महाराष्ट्राचा लढा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा प्रश्न आहे, तो त्यांनी महाराष्ट्राचा असल्याप्रमाणे, आपला स्वतःचा असल्याप्रमाणे याच्यावर जातीनं लक्ष घालून संपवावा आणि यासाठी लागेल ते पाठपुरावा किंवा लागेल तो संघर्ष करायची आमची तयारी आहे. त्याची कुठंतरी त्यांनी जाण ठेवावी, या चळवळीची लाज राखावी आणि हा प्रश्न संपवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र. ಬೆಳಗಾವಿ ಪಾನಿ ಬೀದರ್ ಬಾಕಿ ಸಹಸಹಯೋಗ ಇಂಥ ಇನ್ನೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಗ್ರಾಮ್ಗೆ.